पुण्याला जाणार आहे ओम भाऊ. तर आईचं कसं माहेरी जायचं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि इकडे मनू आणि देव आहे. काय करता दोघं जण तुम्ही? टीव्ही पाहू राहिले का? मनू उठून बस, सरळ बस, बस सरळ. तू काय करताय? टीव्ही पाहत आहे. टीव्ही मध्ये काय पाहणं चालू आहे? असं आहे, लग्नाची कॅसेट चालू आहे इकडं. आणि हे सप्तपदीचं वेळेस आहे, त्यावेळेसचा प्रोग्राम आहे सर्व. कन्यादान सप्तपदी असते ना, त्यावेळेसचा सर्व 7 वगैरे त्यावेळेसचा व्हिडिओ जे आहे, लग्नाची कॅसेट वगैरे चालू आहे सर्व. आणि इकडे मनू आणि देव दोघं जण पण बसलेले आहे. त्याला काय असते का अजून लग्नाची कॅसेट म्हटलं सरळ बस ना. लग्नाची कॅसेट म्हटलं की बस स्पेशल येतात इकडं, तसं येणार नाही ते है. नमस्कार. नमस्कार. भाजी कशात चालू आहे? भाजी केली चिवळीची. आणि हे कशाच तयार आहे? सकाळी सकाळसाठी. सोलून ठेवली. आणि कशाची भाजी करताय? वंड्याची केली. वंड्याची ना? कुठं आहे? केली का? आणि आपेचं बॅटर तयार केलेलं आहे. मस्त केलं. काय काय टाकलं यामध्ये? डाळी भिजू घातलेले सर्व, आणि ते मिक्सर मधून काढून त्याच्यात टोमॅटो वगैरे संभार सर्व पेस्ट, लसण सर्व टाकले. हो बोल ना. आवाज वाढवायचा. आणि इकडे बघा 2 मिनिटं बंद नाही केलं तर चालू झालं याचं की आम्हाला कॅसेट पाहायची लग्नाची. आवाज वाढवून द्या. आवाज जर वाढवला तर आपल्याला कॉपीराइट भेटेल ना, त्याच्यामुळे थांबून ठेवलं सध्याचं. आणि ते जालन्याला जायचं चालू होतं, तुला माहित आहे का? ओम भाऊची फॅमिली कोण कोण जाणार आहे पुण्याला? तर अजून आपले फोनच आहे ना, कधी चालले काय चालले येईन फोन. जाणच लागत पण त्याचा झाला, त्याचा व्हायला निर्णय झाला जायचा. झाला कधी झाले काय नाही, ते नक्की झालेलं आहे. पुण्याला जाणार. पुण्याला जायचं म्हटलं तर वांदे झाले ना. जायचे वांदे झाले. आता कोण जाते बाबा इथे? 500 किलोमीटर जायचं आहे. 500 किलोमीटर ट्रॅव्हल्स न जाणं. ट्रॅव्हल्स नाही. लोक पण आलेला इकडं, आतापर्यंत नव्हता आपल्या व्हिडिओ मध्ये. उशिरा असते स्वयंपाक. तेच वांदे चालू इकडे. आईचं तेच आहे. आईचं म्हणणं की मला काही सुचत नाही. आपण काय जाऊ कुणीकडे चालू जायचं माणूस. असं नसते काही. कुणीकडे कसं का जाणार आहे? 1-2 वेळा सवय झाली की झाली. आता जेथपर्यंत जालना जात होती तिथपर्यंत पुन्हा समजायचं. 400-500 किलोमीटर आहे. 500 किलोमीटर म्हणल्यावर जवळ आहे. म्हणू कुठे चालली तू? हे घे. हो घेऊन जा रिमोट. 500 किलोमीटर म्हणलं. 500 किलोमीटर जाता येत त्याचं काय? काय उरलं समजावून मग? 2 सोबती असं तर काही नाही. 1-2 वेळा सोबती, 1-2 वेळा सोबत जायचं. आता हे होतं ते जवळ होतं, पाहिणीच होतं. आणि आपल्याला जायचं, आपल्याला कधी जावं लागलं असलं जाऊ शकतो आपण ना. जायचं म्हटलं. आणि कधी जाणार माहिती आहे का तुला? माहित आहे? कधी जायचं? 25 तारखेच्या आसपास जाणार आहेत ते. 25 तारखेला. आतापर्यंत चालू होतं की नेमके जाणार कधी, कन्फ्युजन होतं ना. 30 तारखेला जाणार होते. कधी 30 कधी 25 असं चालू आहे त्याचं. पण आम्हाला तर खूप दिवसापासून कन्फ्युजन चालू आहे की आईला जायचं आहे भेटीला, नेमके जाऊ कधी. हो ना. कारण ते कसं असते माहितीये का, आई गेली समजा आणि त्याच्या नंतर त्याला 1 महिन्यानं जायचं म्हटलं तर मग किती वांदे. तेच जर नेमकेच आता आई जात असली तेव्हा चांगलं राहील की समजा आता आई गेली आणि लगेच ते पुण्याला चालले 8-10 दिवसात चांगलं वाटते ते. 1 महिना जर गॅप पडला मग चांगलं नाही वाटत, भेटही चांगले नाही वाटत. आणखी आता ते चालू पण येणार आहे प्रोग्राम सर्व त्याचे बाकी आहेत आणखी.
आणि अशा प्रकारचे आहे शेंगा वगैरे सर्व शिलणं वगैरे, आणि त्याच्यानंतर भाजी करायची त्याची. खरंच पण आजपर्यंत एवढं दूर एसटीनं कधी गेलेलं नाही आई, आणि मी पण नाही गेलेलं कधी एवढ्या दूर. आता तुमचं वेगळं काम आहे, आईला एवढं दूर म्हटलं पूर्ण दिवस जाते. सकाळी 7ला जर आता 12 महिन्यातून एकदा ते सोबती असलं तर नाही तर कशाच का. ते सकाळी 7ला निघाले तर संध्याकाळी 8-9 वाजता पोहोचणार. बापा कोण जाते का परत. कारण आता जालन्याला जर जायचं म्हटलं सकाळी 10 वाजता जर गेले तर 5 वाजतात. पूर्ण दिवस जाते. पुण्याला जायचं म्हटलं तर किती वेळ लागेल. 500 किलोमीटरच्या वर जवळपास. आणि तेही जागा माहिती नाही आहे नेमकी कन्फर्म काय असते, कुठं असते जागा माहित नाही, काही नाही. हो ना. आता त्यांनी सांगितलेलं ठिकाण बरंचसं, पण पुण्यामध्ये पण जे आहे हा खूप सारे. हा कन्फर्म नाही ना, कारण पुणे म्हणजे का उलसं काय का, खूप मोठं आहे. डबल लय मोठी सिटी आहे पुन्हा. पुढे पण चालूच आहे इकडं. जायचं नक्कीच झालं. शेवटी एकाला तयार केलं, कारण पहिले फक्त चालू होतं ओम भाऊ आणि कोमलताई जाणार, पण नंतर आणखी त्यातनी मामीला ऍड केलं, म्हणजे 3 जण झाले. आता आजीला पण ऍड केलं त्यातनी, आणि त्याच्यानंतर रामभाऊचं चालू होतं मागं पुढे, त्याला पण घेतलेलं आहे. आणि नंतर मामा पण राहिले होते तर मामाला पण घेतलं. असं सर्व फॅमिली जाणार आहे एखादा पुण्याला. आणि जालन्याच्या घराचं तर ते प्रश्न सध्या आहे. काय करतील, देतील भाडा गेल्यानं मग भाड्यानं देऊ शकतात किंवा काही करू शकतात. आवाज खूप स्लो येत आहे आज व्हिडिओ मध्ये. खाऊन आवाज येत नाही का तुमचे दोघीची? आवाज येत नाही. येत आहे ना, कमी येत आहे. जेवण केलं आहे तू जास्त. तुम्ही कसा आवाज येते एवढं जोरात बोलू राहिले. एवढं जोराने तर बोलू राहिले आता. बर येईल मग. सध्याची अशी चालू आहे तयारी. आणि प्रश्न पडलेला आईला पण की एवढ्या दूर जायचं की नाही जायचं. जायचं तर मग महिन्यातून तर दूरच राहिलं, वर्षातून 6 महिन्यातूनच विचार करावा लागणार आहे. आतापर्यंत कसं काही प्रोग्राम असला, कार्यक्रम असला, एकटी जाऊन सकाळी बसलं की संध्याकाळी तिथं. आणि आईचं जाऊ दे, आजी पण पुन्हा किती वेळा अपडाऊन करत होती. अपडाऊन म्हणजे आजी तर खूप वेळा जे होतं महिन्यातून 2 महिन्यातून तर असं होतं. आजीचं पैसे वगैरे येत होते त्याच्यामुळे आजी जात होती. आजीला जमत होतं, पण आता आजीचंही कमी होणार आणि आईचं जाणंही कमी होणार. त्याच्यामुळे एका प्रकारचं जे माहेर असते आईचं, आता मनीषाच्या घरी आणि अर्थभाषेच्या घरी जाऊ. मावशी त्यासाठीच गेली मग आहे ना, किंवा पुण्याला जाणार आहे आणि खूप दिवस जे आहे भेटा नाही होणार. आईचं तर ठीक आहे, आई तर जाईलच 6 महिन्यातून 1 वर्ष, पण मावशीचं खूप मोठं हे आहे. त्याला तर पूर्ण गाडी करूनच जावं लागणार. काय काय हो ना. आता पाहा ना, मावशीचं जाणं तिकडं, मनीषाताई वहिनीचं पण जाणं, आणि सध्या जायचं म्हणजे जाणं एखादा म्हणजे झालं तर फॅमिली करूनच जावं लागतं ना, गाडी करून सर्व फॅमिलीसाठी. हो, आता इकडून तरी तुला बसून दिलं बसमध्ये, तिकडे घ्यायला येईल, किंवा मग सोबत असलं तर ते पण प्रश्न. फोन घेऊन दिला त्याच्या हिशोबाने पण जाणं येईल. पण ते काय जवळ थोडे जालना. जालन्याला जर मंदात गेलं तर खूप सारे आपले सोयरे आहे किंवा मग नातेवाईक आहेत खूप सारे, जे इथं कुठेही उतरलं तर घ्यायला येऊ शकतात अशी जागा होती. पण पुण्याला जर म्हटलं खूप लांब आहे, तिथं जवळपास मंदातनी कोणीच नाही आहे. मंदात गाडी बंद पडली, काही झालं. आता जालन्याला कसं होतं, गाडी वगैरे बंद पडली कुठं कोणी पण येत होतं फोन लावला की.
त्याने काही इलाज ठीक आहे, आता जात आहे. आता त्याच्यासाठी का आपल्या जासाठी त्याचं सोडून द्या. नाही त्याचं तर बरोबर आहे, ते तर जाणारच आहे. त्याचं जाणार पाहिजे ना. हम्म. 12 महिन्यातून एकदा जायचं मग. आता काय सांगावं, काय रूम भाडं म्हणल्यावर लोक कुठं बसू देत नाही, कुठं धुणं धुऊ देत नाही, जास्त पाणी देत नाही, एवढं सांडू देत नाही. एवढं म्हणल्यावर भाड्याचं विशेष वेगळं असते, हा, कारण राहण्यापासून तर तुमचं जे आहे हा, पाणी आलं, त्यातनी लाईन बिल आलं, कचरा टाकू देत नाही. सर्व चाललं देत मध्ये. हा. भाड्याच्या घरात वापर कसा आणि मग त्याच्यावर पण डिपेंड आहे सर्व. घरचं असलं वापर तर कसाही करा, काही ताण नाही. घरी कसं आहे करा आपल्या, लाईनचाही कसा वापर करा, मग भाड्यानं म्हणल्यावर पद्धतशीरच करावं लागतं. सर्व दबून आलं त्याचं. ते आता काहीतरी नियोजन लावणारच आहे त्याचं पण. काय सांगावं, काय करणार. चला, असा सध्या स्वयंपाकाची तयारी. आणि हेच असते आपल्या व्हिडिओमध्ये, सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाची तयारी चालूच राहते. मग आता काय करणार आहे, जेवायला तर पाहिजे ना. मग जेवायला करावंच लागतं, सकाळ संध्याकाळ ते आहेच. बिगर स्वयंपाकाचं कोण आहे. स्वयंपाक पाहिजे. एका टायमाला दुसरीकडे सुट्टी देता येईल, पण जेवायला सुट्टी नाही देतात. मग उपास जर केला तर काही ना काही खावंच लागते. हा. चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथंच समाप्त करत आहे आपण. व्हिडिओ आईवरच होता की बा पुण्याला जाणार आहे ओम भाऊ, हो. तर आईचं कसं आता राहिलं जायचं, माहेरी जायचं. 12 महिन्यातून एकदा. चला, हा व्हिडिओ इथंच समाप्त करताय आपण. हा. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंट करा आणि फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.